नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील हसनबाग परिसरात गंभीर घटना घडली। मोठी मस्जिद समोर एका युवकावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। ही माहिती मिळताच रात्रपाळी अधिकारी सविता यादव, त्यांचे तपास पथकाचे प्रदीप काईट आणि स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। घटनास्थळी पोहोचल्यावर जखमी 17 वर्षीय युवक याला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समोर आले। पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असता शाहबाज खान या 17 वर्षीय युवकाच्या डाव्या हातावर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। या हल्ल्यामागे किरकोळ वाद कारणीभूत असल्याचे तपासात उघड झाले। आरोपी दानिश शेख आणि शाहबाज शेख यांच्यात काही वेळ आधी वाद झाला होता। याच वादातून बशीर आणि अखिल शेख वय वर्ष 24 यांनी चाकूने हल्ला करत शाहबाजला ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणात पोलिसांनी बशीर शेख याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र दुसरा आरोपी दानिश शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही संपूर्ण कार्यवाही एसीपी सक्करदरा विभाग आणि डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। 15/3/26 रोजी रात्री 20 ते 21 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन ठाणे येथे माहिती मिळाली की मोठी मस्जिद हसनबाग समोर एका व्यक्तीस चाकूने मारहाण झाली आहे। अशा माहितीवरून रात्रपाळी अधिकारी सविता यादव तसेच तपास पथकचे पोहपणी प्रदीप काईट व त्यांचा स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। त्या ठिकाणी गेले असता जखमी शहबाज खान अनवर खान वय 17 वर्ष याला वस्तीतील लोकांनी उपचार करता मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन गेले होते। त्यानंतर तात्काळ रात्रपाळी अधिकारी मेडिकल हॉस्पिटल येथे जाऊन जखमीचे प्रकृतीबाबत विचारपूस केली आणि जखमीला डाव्या हात व पाठीवर गंभीर वार करून जखमी केले होते। आरोपी आहे त्यामध्ये बशीर अखिल शेख वय 24 वर्ष व त्याचा लहान भाऊ दानिश अखिल शेख वय 20 वर्ष, दोघेही राहणार हसनबाग। मारण्याचे कारण आहे की दानिश अखिल शेख याचे व आरोपी शहबाज खान याचे किरकोळ कारणावरून वाद झाला होता थोड्या वेळा अगोदर। त्याच कारणावरून शहबाज खान याला बशीर शेख याने चाकूने मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। यामध्ये 2 आरोपी असून आरोपी बशीर अखिल शेख याला दिनांक 16/3/26 रोजी 2:53 वाजता गुन्हा दाखल झालाय। 5:14 वाजता अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी दानिश शेख हा फरार आहे, त्याचा शोध घेणे सुरू आहे। संपूर्ण कारवाई माननीय एसीपी सक्करदरा विभाग तसेच माननीय डीसीपी सर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपी दिनांक 18 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। बशीर शेख याच्यावरती 2 गुन्हे काहीतरी आहेत या अगोदरच्या।